ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। मला मेंटली टॉर्चर केलं जाते। दीपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर मोठा आरोप। रुपाली चाकणकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता दीपाली सय्यद यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। भोंदू बाबा अशोक खरातवरील चित्रपटावरून हा वाद सुरू आहे। नेमकं काय घडलं पाहूयात। रुपाली चाकणकर यांनी बदनामीची तक्रार केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दीपाली सय्यद, ठोंबरे, अंधारे आणि संगीता तिवारींसह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। भोंदू बाबा अशोक खरातांसोबतचे सार्वजनिक कार्यक्रमाचे व्हिडिओ वापरून आरोप केल्याची तक्रार चाकणकरांनी केली होती। सोशल मीडियातून माझ्यावर अश्लील, अपमानास्पद आणि घाणेरडी शेरेबाजी करण्यात आली असं त्यांनी तक्रारीत म्हटलं। यावर आता दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली। मला या गोष्टीचा प्रचंड राग आला। मी आतापर्यंत खूप आदरपूर्वक बोलले, पण आता काम करत असताना तुम्ही मला मेंटल टॉर्चर करतात। मी एक कलाकार म्हणून काम करते। तुम्ही आधीच दिल्लीमध्ये केस फाईल केली होती, त्याला आम्ही उत्तर देत होतो। तुम्ही आमच्यावर 25 कोटींचा दावा केला, आम्ही त्याच्यावर 500 कोटींचा दावा केला। तिथे केस सुरू असताना तुम्ही मुंबईत येता आणि दुसरा टीझर लॉन्च झाल्यानंतर तुम्ही मुंबईत FRI करता असं त्या म्हणाल्या। तुम्ही म्हणताय की सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केले। मी नको ते बोलले। मी माझ्या कुठल्याही सोशल मीडियावर काहीही अश्लील पोस्ट केलेले नाही। मी माझं काम केले, आमचं टीझर पोस्ट केले, तेवढंच केले। तुम्ही माझी बदनामी करत आहात, तुम्ही मला टॉर्चर करत आहात जेणेकरून मी काम करू नये, माझं फिल्म येऊ नये। माझ्यासाठी हे माझं काम आहे, हा माझा उदरनिर्वाह आहे या शब्दात त्या व्यक्त झाल्या। याविषयी त्या पुढे म्हणाल्या, मला आता अजितदादांची आठवण येत आहे। ते असते तर त्यांनी असं करू दिलं नसतं। त्यांच्याकडे काय पुरावा केला? मी कुठे त्यांची बदनामी केली? तुम्ही म्हणत आहात की आम्ही तुमच्या नावाचा वापर केलाय का? तुम्ही काही न विचारता थेट वार करत आहात। हा वार चुकीचा आहे। तुम्ही माझी महिला अध्यक्ष होता तेव्हा तुम्ही काही करायला हवं होतं। रुपाली चाकणकरांच्या आरोपावर दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केले की हा एक चित्रपट आहे, एक विषय आहे, त्यात वेगवेगळे पात्र आहेत। रुपाली चाकणकर हे त्यातलं एक कॅरेक्टर आहे। ही तुमची बायोग्राफी नाही, त्यात इतरही बरेच जण आहेत। बाकीचे कोणी का बोलत नाही? मी माझ्या फिल्मचं प्रमोशन करते, मी फक्त चित्रपटाबद्दल बोलले, याच्या पलीकडे कुठलंही अश्लील वक्तव्य केलेलं नाही। या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे, आता पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे। ठरलेल्या तारखेलाच हा चित्रपट थिएटरमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण आम्हाला काम करू न देणं, आमच्या पोटावर लात मारणं हे चुकीचं आहे। मी तर म्हणते की त्यांना बाजूला बसून आधी हा चित्रपट पाहावा। हा फक्त अंधश्रद्धा आणि श्रद्धेवरचा आहे। आपल्या महाराष्ट्रात कितीतरी भोंदू बाबा आलेले आहेत, त्यापैकीच हा एक विषय आहे असंही त्यांनी चित्रपटाविषयी सांगितलं। आता नेमकं यावरती काय होतं जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।